नमस्कार, मी अमृता शेडगे. दुपारचे 2 वाजता आपण पाहताय एबीपी माझा. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी राजीनामा द्याव्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या गॅलरीत देखील त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि यावेळी त्यांच्या निलंबनाची मागणी करत विधानसभा तहकूब झाली आहे. सूर्यवंशींच्या निलंबनासाठी विधानसभा तहकूब झाली. सचिन सूर्यवंशींना आमदारांची मारहाण देखील झाली. आज घडलेलं हे प्रकरण आहे आणि सूर्यवंशी यांना निलंबित करावं या मागणीसाठी आज विधानसभा देखील तहकूब झाली आहे. नालासोपाऱ्याचे बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळाच्या गॅलरीतच बेदम मारहाण केली. यावेळी मनसेचे आमदार राम कदम, शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार जयकुमार रावळ यांनी देखील हाणामारीमध्ये सहभाग घेतल्याचं सांगितलं जात आहे. आमदार क्षितिज ठाकूर यांनी कालच सूर्यवंशी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला होता. त्यावर उत्तर देताना आर पाटील यांनी कारवाईचं आश्वासन देखील दिलं होतं. त्यानंतर आज सूर्यवंशी यांना विधिमंडळामध्ये समज देण्यासाठी बोलवण्यात आलं. सूर्यवंशी विधानसभेमध्ये पोहोचल्याचं कळाल्यावर क्षितिज ठाकूर यांच्यासह इतर आमदार गॅलरीमध्ये पोहोचले आणि तिथे सूर्यवंशी यांनी झाल्या प्रकरणाची माफी मागण्याचा देखील प्रयत्न केला. पण आमदारांनी त्यांचे काहीही ऐकून घेण्याआधी त्यांना बेदम मारहाण केल्याचं समोर येत आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी या मारहाणीचा निषेध केलाय. विधिमंडळ आवारात ज्यावेळी कालचा पोलीस कर्मचारी आला, जो इथे आल्यावर सुद्धा अरेरावीत बोलत होता, हे खरं आहे, कारण अनेकांनी पाहिलंय, पण तरीही मारणं, हात उचलणं हे चुकीचंच आहे. लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या आधारेच या विषयामध्ये कारवाई केली पाहिजे. त्या आमदार कोण होते कोण नव्हते याची अजून माहिती नाही. बहुधा विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातनं माहिती त्यातली मिळेल. आमदार कुठलेही असो, माझं म्हणणं आहे की अशा प्रकारचं हातापाई, अशा प्रकारे मारपिटाई हे समर्थनीय नाही.